सर्वांनी. मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करते. तर जेव्हा मला एका साधकांकडनं कळालं गुरुकुलाविषयी, तर माझा भाचा आहे तर त्याला पण हे सगळं शस्त्र आणि शास्त्र हे यायला पाहिजे म्हणून आम्ही त्याला इथे घालण्याचा निर्णय घेतला. पण तो खूप लहान असल्यामुळे त्याच्याबरोबर कोणतरी पाहिजे असून म्हणून मी पण इथे यायचं ठरवलं. पण मला हे सगळं जमेल का अशी मला शंका होती मनामध्ये, की एवढे सगळे लहान लहान मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये मला हे सगळं जमणार काम करणं. पण इथे आल्यानंतर इथले गुरुजी आणि सगळे आचार्य यांची जी सेवा, तळमळ, चिकाटी, प्रेमभाव आणि ते जे निरपेक्षपणे हे सगळं राष्ट्र आणि धर्माचं कार्य करत आहेत, तर ते बघून मला खूप प्रेरणा आणि उत्साह मिळाला. आणि मला असं वाटतं की हे एवढे सगळं करतात तर आपण एवढासा खारीचा वाटून जेवढं शक्य आहे तेवढं तरी आपण करण्याचा प्रयत्न करूया म्हणून. तर त्याच्याने इच्छा मिळून मी हे 7 दिवसांचं शिबिर म्हणजे पूर्ण करू शकले. म्हणजे मला ह्याच्यातनं शिकता आलं. आणि नंतर गुरुजींचं वाक्य मला त्यांनी सांगितलेलं नेहमी आठवत असतं, की त्यांनी सांगितलं की व्यायाम हा नुसता एक आपलं शरीर यष्टी निर्माण करण्यासाठी किंवा कोणाला दाखवण्यासाठी आपण हे व्यायाम आणि शस्त्रकला नाही, शस्त्रज्ञान नाही आहे. तर हे आपलं राष्ट्र आणि धर्मरक्षण ह्याच्यासाठी हा आपला एक मंत्र आहे, महामंत्र आहे. तोच म्हणून आपण ह्या व्यायाम आणि ह्याच्याकडे बघितलं पाहिजे असं. तर हे सगळं बघितल्यावरती असं मला वाटतं की प्रत्येक हिंदूंनी आपल्या मुलांना हे शास्त्र आणि शस्त्र यांचं म्हणजे आपण राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी सतत कटिबद्ध होऊन त्यांना ही शिक्षा दिली पाहिजे म्हणून. तर हे वाटतं. आणि गुरुकुलातले प्रत्येक म्हणजे गुरुकुलातले आचार्य आहेत, तर हे सगळे इतके लहान वयातनं त्यांनी एवढं सगळं ज्ञान मिळवलेलं आहे. आणि ते इतके निष्ठेने म्हणजे एवढ्या लहान वयात बघितलं तर ते अजून शिकत पण आहेत, पण इतक्या निष्ठेने आणि समर्पण भावाने ते हे राष्ट्र आणि धर्मरक्षणाचं कार्य करत आहेत. आणि त्यातून आपले जे भारतीय व्यायाम पद्धती आहेत की जे आत्ता आपल्याला कुठे बघायलाही मिळणार नाही, पण त्यांचं जे संवर्धन आहे किंवा ते जोपासना आहे, तर हे सगळं ते एवढं ते महान कार्य हे सगळेजण एकदम चिकाटीने आणि समर्पण भावाने करत आहेत. हे बघून खूपच कृतज्ञता वाटते. आणि सर्वात म्हणजे त्यांना म्हणजे गुरुकुलातले प्रत्येक आचार्य आणि प्रत्येक जण आहे ना, हा एक हिराच आहे असं मी म्हणजे हिराच आहे असंच म्हणते. आणि ह्यांना सगळ्यांना घडवणारे गुरुजी म्हणजे त्यांना तर साष्टांग त्यांना. म्हणजे फक्त शस्त्र नाही, पण शास्त्र पण शिकवलं जातं. म्हणजे आपल्याला दोन्ही पाहिजे, शास्त्र आणि शस्त्र. हेच आपलं सव्यासाची गुरुकुलाचं पण नाव पण तसंच आहे. म्हणजे आपल्यामध्ये ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असं दोन्हीही इथे यायला पाहिजे. तर हीच शिकवण सगळ्यांना इथे दिली जाते. आणि गुरुकुलामध्ये जर सगळेजण आपण आले तर बघितलं तर प्राचीन गुरुकुल कशी होते, तर त्याची एक आठवण इथे होते. म्हणजे प्राचीन गुरुकुल पद्धत आणि परंपरा यांची आठवण होते. म्हणजे अगदी सारवलेली शेणाची जमीन, म्हणजे शेणाने सारवलेल्या भिंती, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठणं. म्हणजे आपण घड्याळ पाहून उठतो, पण इथे आपण नैसर्गिक त्याच्याप्रमाणे हे करतो. भांडी घासायला राख वगैरे अशी कित्येक गोष्टी आहेत की ज्या प्राचीन ह्याची आठवण करून देणाऱ्या आहेत. म्हणजे ह्या इथे आपण जोपासत आहे आणि लहान मुलांमध्ये पण काही संस्कार आपण इथे निर्माण करत आहोत. आणि सर्वात मुख्य म्हणजे आपण इथे मोबाईल आणि TV, जे आत्ताचे लहान मुलं त्याच्यापासून दृष्टी पण बाजूला करू शकत नाही. तर इथे गुरुकुलामध्ये 7 दिवस कोणालाही TV आणि मोबाईल हा मिळालेला नाही आहे. आणि ह्याच्यामधनं आपण या आत्तासुद्धा बिना मोबाईल आणि TVचं सुद्धा इतका आपला वेळ आणि शक्ती ही वाचवून आपली फलनिष्पत्ती आणि क्षमता खूप प्रचंड प्रमाणात आपण वाढवू शकतो. ह्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे गुरुकुल आहे. आणि ह्याचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे की 3-4 दिवसापूर्वी आम्हाला जे काही आपल्यामध्ये कौशल्य आहे त्याचं सादरीकरण करायचं आहे असं 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं. आणि सर्व मुलांनी त्यांच्या स्तरावर कोणाकडे TV नाही, मोबाईल नाही, आपापल्या गणांनी प्रत्येकाने इतकी सुंदर प्रात्यक्षिकांचं प्रदर्शन केलं. आणि ते सगळ्यांनी संघटितपणे
म्हणजे जर त्यांच्याकडे TV मोबाईल नसतील तर आपापसात ते एकमेकांशी बोलतात, संवाद करतात, त्यांच्यामध्ये इतर वाचन आणि हे सगळं करण्याची पण आवड निर्माण होते. तर हे सगळं करून सगळ्यांनी इतकं सुंदर सादरीकरण केलं, खूपच छान. म्हणजे तर ते पण तो पण एक भाग लक्षात आला इथे गुरुकुलमध्ये. आणि सर्वात अजून एक महत्त्वाचं गुरुकुलमध्ये म्हणजे चिंतन वर्ग. गुरुजी आणि आचार्य जे चिंतन वर्ग घेतात तर त्याच्यामध्ये आपल्याला तर सगळ्यांनाच महाभारतातल्या, रामायणातल्या, शिवाजी महाराजांच्या, क्रांतिकारकांच्या गोष्टी माहिती आहेत. पण ह्या गोष्टींमधनं नेमकं आपण राष्ट्र आणि धर्मरक्षणाच्या दृष्टीने काय बोध घेतलं पाहिजे, तर हे गुरुजी आणि आचार्य इतक्या सुंदर पद्धतीने सांगतात की ऐकत राहावंसं वाटतं. आणि ते म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने सांगतात म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये ते सगळं हा बोध समजावून सांगतात. तर हा पण खरंच खूप शिकण्यासारखा आहे त्यातला. आणि अजून सांगायचं तर खूप पुष्कळ गोष्टी आहेत, पण एक अजून भाग म्हणजे स्वयंपाकघरात पण आम्हाला जो महाप्रसाद देत होते तर ते स्वयंपाकघरातले पण सगळे सेवा करतात. तर ते अगदी लहान म्हणजे आजींपासून तरुणांपर्यंत आहे. तरुण इतर सगळं पण करतात, पण तेही सेवा ती करतात आणि सगळ्यांना हे उपलब्ध करून देतात. तर प्रत्येक घास घेताना सुद्धा असं वाटतं की ते राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी आपल्याला शक्ती मिळव देवा म्हणून. आणि त्याच्यासाठी प्रत्येक म्हणजे त्यांनी केलेला बनवलेला प्रत्येक घास हे ग्रहण करताना नेहमी त्याची आठवण होत असते. तर असं हे गुरुकुलमधील गुरुजी आणि सर्वांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार.